नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 19 ऑगस्ट 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1. नुकताच जागतिक कधीही हार न मानण्याचा दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, ऑगस्ट 18। स्पष्टीकरण: नुकताच जागतिक कधीही हार न मानण्याचा दिवस ऑगस्ट 18 रोजी साजरा करण्यात आला आहे। हा दिवस दरवर्षी याच तारखेला जगभरातील लोकांचे अथांग धैर्य, दृढ संकल्प आणि लवचिकता यांना सन्मान देण्यासाठी साजरा केला जातो। उद्देश: जीवनातील कठीणात कठीण परिस्थितीतही पुढे जात राहण्याची आणि हार न मानण्याची प्रेरणा देणे। प्रश्न 2. नुकतीच कोणत्या राज्याच्या कौशल्य विकास मिशनने प्रशिक्षण केंद्रांवर देखरेख ठेवण्यासाठी कौशल संपर्क QR कोड प्रणाली सुरू केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, उत्तर प्रदेश। स्पष्टीकरण: उत्तर प्रदेश राज्याच्या कौशल्य विकास मिशनने प्रशिक्षण केंद्रांवर देखरेख ठेवण्यासाठी आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी स्वातंत्र्यदिनानिमित्त 15 ऑगस्ट 2026 रोजी कौशल संपर्क QR कोड प्रणाली सुरू केली आहे। याद्वारे युवक आपल्या तक्रारी आणि सूचना ऑनलाईन नोंदवू शकतात। उत्तर प्रदेश राज्याची माहिती: राजधानी लखनौ, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल। आता पाहू उत्तर प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी। उत्तर प्रदेश सरकारने भटक्या प्राण्यांपासून आणि रानडुकरांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी मुख्यमंत्री शेत सुरक्षा योजना सुरू केली। भारतातील पहिले समर्पित लष्करी वैद्यकीय विभाग लखनौ येथे स्थापन करण्यात आले। सारनाथ हे भारतातील 45वे जागतिक वारसा स्थळ ठरले आहे। सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेशच्या कुकरेल राखीव जंगलात भारतातील पहिल्या नाईट सफारीला मंजुरी दिली। लखनौ येथे माय भारत राष्ट्रीय युवा स्वयंसेवक परिषद आयोजित करण्यात आली। उत्तर प्रदेश सरकारने कौशल्य विकास प्रणाली डिजिटल करण्यासाठी कौशल सेतू आणि कौशल सारथी पोर्टल लॉन्च केले। प्रश्न 3. नुकताच ओमान आणि कोणत्या देशाने डायरेक्ट डेझर्ट ग्रीन कॉरिडॉरचे उद्घाटन केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, सौदी अरेबिया। स्पष्टीकरण: नुकतेच ओमान आणि सौदी अरेबियाने ऑगस्ट 2026 मध्ये सिक्युअर ग्रीनलँड कॉरिडॉर, ज्याला डायरेक्ट डेझर्ट कॉरिडॉर असेही म्हटले जात आहे, याचे उद्घाटन केले आहे। हा वाळवंटी मार्ग ओमानच्या सोहार बंदराला सौदी अरेबियाच्या ड्राय पोर्टशी जोडतो। सौदी अरेबिया देशाची माहिती: राजधानी रियाध, चलन सौदी रियाल, राजे सलमान बिन अब्दुलअझीज अल सौद, पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान अल सौद। आता पाहू सौदी अरेबियाशी संबंधित इतर चालू घडामोडी। वरिष्ठ IFS अधिकारी विपुल यांची सौदी अरेबियामध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली। इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्समध्ये समाविष्ट होणारा 26वा सदस्य देश सौदी अरेबिया ठरला। सौदी अरेबियाने 40 देशांमधून पोल्ट्री आणि अंडीच्या आयातीवर बंदी घातली। सौदी अरेबियाने 50 वर्षे जुनी कफाला पद्धत बंद केली। सौदी अरेबियामध्ये P4 जागरूकता कार्यक्रमासह तेलुगू भाषा दिन साजरा करण्यात आला। भारताने दागिने व्यापाराला चालना देण्यासाठी जेद्दाह येथे साजेक्स 2025चा शुभारंभ केला। सौदी अरेबियाने मुसूक उमराह सेवा सुरू केली। भारत आणि सौदी अरेबियाने सागरी सहकार्य वाढवण्यासाठी संयुक्त कार्यगटाची स्थापना केली। प्रश्न 4. नुकतेच राजा सेन यांचे निधन झाले आहे, ते कोण होते? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, चित्रपट दिग्दर्शक निर्माता। स्पष्टीकरण: राजा सेन हे एक दिग्गज बंगाली चित्रपट आणि टेलिव्हिजन दिग्दर्शक होते, ज्यांना त्यांच्या उत्कृष्ट चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी 3 वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते। दीर्घ आजाराने वयाच्या 71व्या वर्षी कोलकाता येथील एका रुग्णालयात त्यांचे निधन झाले। राष्ट्रीय पुरस्कार: त्यांच्या दाम या पहिल्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता। याशिवाय आत्मीय स्वजन या चित्रपटालाही कुटुंब कल्याणावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता। प्रश्न 5. नुकतेच कोणत्या देशात संयुक्त राष्ट्र मिशनंतर्गत तैनात असलेल्या 200हून अधिक भारतीय शांतता सैनिकांना UN मेडलने सन्मानित करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, दक्षिण सुदान। स्पष्टीकरण: नुकतेच दक्षिण सुदानमध्ये संयुक्त राष्ट्र मिशन अंतर्गत तैनात असलेल्या 210 भारतीय शांतता सैनिकांना
त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी प्रतिष्ठित UN मेडलने सन्मानित करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक मोहिमांमध्ये गणवेशधारी कर्मचाऱ्यांचे योगदान देणारा भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे. प्रश्न 6. नुकतेच भीषण दुष्काळ आणि उष्णतेमुळे कोणता देश आपला एकमेव चेर्नावोरा अणुऊर्जा प्रकल्प बंद करत आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. रोमानिया. स्पष्टीकरण. भीषण दुष्काळ आणि उष्णतेमुळे रोमानिया आपला एकमेव चेर्नावोरा अणुऊर्जा प्रकल्प पूर्णपणे बंद करत आहे. डॅन्यूब नदीमधील पाण्याची पातळी विक्रमी खाली आल्याने प्रकल्पासाठी पुरेसा थंड पाण्याचा पुरवठा होणे अशक्य झाले होते. रोमानिया देशाची माहिती. राजधानी बुखारेस्ट. चलन रोमानियन लेव. राष्ट्रपती निक्सर डॅन. प्रश्न 7. नुकतेच भारतीय लष्करप्रमुख जनरल धीरज सेठ यांना कोणत्या देशाच्या लष्कराच्या जनरलचे मानद देण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. नेपाळ. स्पष्टीकरण. नुकतेच भारतीय लष्करप्रमुख जनरल धीरज सेठ यांना नेपाळच्या लष्कराच्या जनरलचे मानद देण्यात आले आहे. हा सन्मान त्यांना नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्या हस्ते काठमांडू येथे एका विशेष सोहळ्यात प्रदान करण्यात आला. परंपरा. भारत आणि नेपाळ 1950 पासून चालत आलेल्या एका अनोख्या परंपरेनुसार एकमेकांच्या लष्करप्रमुखांना ही मानद रँक देत आले आहेत. नेपाळ देशाची माहिती. राजधानी काठमांडू. चलन नेपाळी रुपया. पंतप्रधान बालेन शाह. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल. आता पाहू नेपाळशी संबंधित इतर चालू घडामोडी. नेपाळचे प्रसिद्ध गिर्यारोहक निर्मल पुरजा यांचे निधन झाले. फिफाने नेपाळच्या फुटबॉल संघाला निलंबित केले. 2 दिवसीय कलिंग साहित्य महोत्सवाचे चौथे संपादन काठमांडू येथे संपन्न झाले. भारत आणि नेपाळ दरम्यान UPI लिंक लॉन्च करण्यात आली. 29 मे 2026 रोजी नेपाळने आपला 19वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. नेपाळ सरकारने ऑनलाईन सट्टेबाजीशी संबंधित 7,000हून अधिक ॲप्लिकेशन्स आणि संकेतस्थळे बंद केली. नेपाळ सरकारने इयत्ता 5वी पर्यंतच्या मुलांसाठी सर्व पारंपरिक परीक्षा रद्द केल्या. भूमिका श्रेष्ठ यांची नेपाळच्या पहिल्या ट्रान्सजेंडर महिला खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. प्रश्न 8. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने 8 नवीन प्रशासकीय जिल्ह्यांच्या उपजिल्ह्यांच्या निर्मितीची घोषणा केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. आसाम. स्पष्टीकरण. नुकतेच आसाम सरकारने स्वातंत्र्यदिनानिमित्त 15 ऑगस्ट 2026 रोजी राज्यातील प्रशासकीय यंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी 8 नवीन उपजिल्ह्यांच्या किंवा सहजिल्ह्यांच्या निर्मितीची घोषणा केली आहे. या पावलाचा मुख्य उद्देश प्रशासन आम जनतेच्या अधिक जवळ आणणे आणि सरकारी योजनांचा लाभ वेगाने पोहोचवणे हा आहे. आसाम राज्याची माहिती. राजधानी दिसपूर. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा. राज्यपाल लक्ष्मण आचार्य. आता पाहू आसामशी संबंधित इतर चालू घडामोडी. आसाम सरकारने निजुत मोयना आणि निजुत बाबू कल्याणकारी योजना सुरू केल्या. 135व्या ड्युरंड कप फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन गुवाहाटी येथे झाले. आसाममधून पुराबी आईस्क्रीमची पहिली आंतरराष्ट्रीय खेप भूतानला पाठवली गेली. पूर मदतकार्यात मदत करण्यासाठी भारतीय लष्कराने आसाममध्ये ऑपरेशन जल राहत सुरू केले. जपानी माचा चहाचे उत्पादन करणारे आसाम हे भारतातील पहिले राज्य ठरले. 2 दिवसीय ब्रिक्स अंमली पदार्थ विरोधी संस्थांच्या प्रमुखांच्या बैठकीचे यजमानपद गुवाहाटीने भूषवले. आसाममधील बोरजुली वेटलँड हे जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. प्रश्न 9. नुकतेच ग्रामीण भागातील मधुमेह व्यवस्थापनासाठी रुरल आउटरीच प्रोग्राम डेटा एंट्री पोर्टल कोणत्या IITच्या सहकार्याने विकसित करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. IIT मुंबई. स्पष्टीकरण. ग्रामीण भागात मधुमेह किंवा डायबिटीज व्यवस्थापन आणि प्रतिबंधासाठी नुकतेच लॉन्च करण्यात आलेले रुरल आउटरीच प्रोग्राम डेटा एंट्री पोर्टल IIT बॉम्बेच्या सहकार्याने विकसित करण्यात आले आहे. हे केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनानिमित्त 15 ऑगस्ट 2026 रोजी लॉन्च करण्यात आले होते. आता पाहू IITशी संबंधित इतर चालू घडामोडी. पंतप्रधान मोदी यांनी IIT दिल्ली येथे AI सुपर कॉम्प्युटर परमप्रज्ञा लॉन्च केला. IIT गुवाहाटीने विषारी पदार्थाचा शोध घेण्यासाठी AI नावाचे पोर्टेबल ऑप्टिकल सेन्सिंग उपकरण विकसित केले. भारतातील पहिला इंडस्ट्री अकॅडेमिया न्यूक्लिअर तंत्रज्ञान ओरिएंटेशन कार्यक्रम अनुज्ञान IIT हैदराबाद येथे सुरू करण्यात आला. IIT दिल्ली येथे हँडलूम तंत्रज्ञानामधील सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन झाले.
भारताच्या या इनोव्हेशन इकोसिस्टमसाठी मायक्रोसॉफ्ट इंडियाने IIT दिल्लीसोबत उन्नती AI 2.0 लॉन्च केले. प्रश्न 10. नुकतेच भारतातील पहिले व्हर्च्युअल प्राणीसंग्रहालय कुठे सुरू करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. इंदूर. स्पष्टीकरण. नुकतेच भारतातील पहिले व्हर्च्युअल प्राणीसंग्रहालय मध्य प्रदेशातील इंदूर येथील कमला नेहरू प्राणीसंग्रहालयात म्हणजेच इंदूर प्राणीसंग्रहालयात 16 ऑगस्ट 2026 रोजी सुरू करण्यात आले आहे. याचे उद्घाटन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांच्या हस्ते करण्यात आले. येथे पर्यटकांसाठी 14D सिनेमा थिएटर आणि 360 डिग्री व्हर्च्युअल जंगल सफारीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रश्न 11. नुकतीच भारतातील पहिली नेट झिरो ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी म्हणून भारत फ्युचर सिटी कोणत्या राज्यात विकसित केली जात आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. तेलंगणा. स्पष्टीकरण. भारतातील पहिली नेट झिरो ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी भारत फ्युचर सिटी तेलंगणा राज्यात हैदराबादच्या बाहेर विकसित केली जात आहे. याच्या विकासासाठी सिंगापूर आणि संयुक्त अरब अमिरातीसारख्या आंतरराष्ट्रीय सहकार्य व भागीदारांना जोडण्यात आले आहे. हे क्षेत्र सुमारे 30,000 एकर म्हणजे सुमारे 765 चौरस किलोमीटर परिसरात पसरलेले आहे. तेलंगणा राज्याची माहिती. राजधानी हैदराबाद. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी. राज्यपाल शिवप्रताप शुक्ला. आता पाहू तेलंगणाशी संबंधित इतर चालू घडामोडी. पोलीस हुतात्म्यांच्या कुटुंबांसाठी TG वीर पोर्टल तेलंगणाने लॉन्च केले. AI संचलित आणीबाणी प्रतिसाद प्रणाली 112 तेलंगणा सरकारने लॉन्च केली. तेलंगणा सरकार सर्व कुटुंबांचे इलेक्ट्रॉनिक फॅमिली रजिस्टर बनवत आहे. 8व्या खेलो इंडिया यूथ गेम्सचे यजमानपद तेलंगणा भूषवणार आहे. तेलंगणामध्ये एका रस्त्याचे नाव डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावावर ठेवण्यात आले. महिला सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी स्त्री राईड नावाची उपक्रम पहल तेलंगणा सरकारने सुरू केली. तेलंगणाने शिक्षण, आरोग्य सेवा आणि गुंतवणूक क्षेत्रातील संबंध मजबूत करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेसोबत करार केला. प्रश्न 12. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने डिजिटल ओळखीसाठी महा-ID उपक्रम सुरू केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. महाराष्ट्र. स्पष्टीकरण. नुकतेच महाराष्ट्र सरकारने नागरिकांना जलद, पारदर्शक आणि कागदविरहित सरकारी सेवा देण्यासाठी डिजिटल ओळखीकरिता महा-ID उपक्रम सुरू केला आहे. ही डिजिटल ओळख संख्या थेट आधाराशी जोडलेली असेल, ज्यामुळे वारंवार प्रत्यक्ष कागदपत्रे जमा करण्याची गरज संपेल. महाराष्ट्र राज्याची माहिती. राजधानी मुंबई. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा. आता पाहू महाराष्ट्राशी संबंधित इतर चालू घडामोडी. राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरलेले महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य बनले. भारतातील पहिले AI आधारित पक्षी अभयारण्य महाराष्ट्रात स्थापन केले जाईल. वनस्पतींची कॅन्सकोरा अग्नी नावाची नवीन प्रजाती महाराष्ट्रात शोधली गेली. देशातील पहिला ऑफशोर म्हणजेच अपतटीय विमानतळ पालघर येथे बांधला जाईल. श्री अंबाबाई मंदिर विकास प्रकल्प महाराष्ट्रात सुरू करण्यात आला. महाराष्ट्र सरकारने नागपूरमधील उच्च ऊर्जा मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पासाठी 300 कोटी रुपये मंजूर केले. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने संध्या किरण कॅशलेस आरोग्य विमा कवच लॉन्च केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. कर्नाटक. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे उजळणी प्रश्न. माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांची US फेडरल रिझर्व्ह टास्क फोर्समध्ये नियुक्ती झाली. भारतातील पहिल्या आणि सर्वात खोल भू-औष्णिक विहिरींचे संचालन लडाखमध्ये सुरू झाले. तेलंगणा सरकारने पोलीस हुतात्म्यांच्या कुटुंबांसाठी TG वीर पोर्टल लॉन्च केले. मानव हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी उत्तराखंडने हत्तींना रेडिओ कॉलर घालण्याची योजना सुरू केली. सार्वजनिक डेटा सहज शोधण्यासाठी तथ्यकोश नावाचा प्लॅटफॉर्म कर्नाटक सरकारने लॉन्च केला. उदार शक्ती 2026 सैन्य सराव भारत आणि मलेशिया दरम्यान पार पडला. ग्लासगो येथे आयोजित 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक तालिकेत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी राहिला. आनंद प्रकाश यांची एस्वातिनीमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. अबेलार्डो देको यांची कोलंबियाचे 36वे राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली. इगा स्विएटेकने कॅनेडियन ओपन महिला एकेरीचे विजेतेपद जिंकले. भारतातील पहिले टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग झोन ग्वाल्हेर येथे स्थापन केले जाईल. वर्ल्ड ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप 2026चे विजेतेपद अनाहत सिंगने जिंकले आहे. भारत आणि चीन सीमा व्यापार नथुला खिंडीतून पुन्हा सुरू झाला.
चीनने जगातील सर्वात मोठा सुपरकंडक्टिंग चुंबक तयार केला. विली वॉल्श यांनी इंडिगोच्या सीईओ पदाचा कार्यभार स्वीकारला. मलबार गोल्ड अँड डायमंड्सने महेंद्रसिंग धोनीला आपला ब्रँड अँबेसेडर बनवले. प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार अजित डोवाल यांना प्रदान करण्यात आला. भारतीय भौतिकशास्त्रज्ञ दीपक धाळ यांनी 2026चा डिरॅक मेडल जिंकला. पंजाबने नीती आयोगाच्या शाळा शिक्षण निर्देशांकात अव्वल स्थान पटकावले. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकताच ऑगस्ट 17 रोजी कोणत्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.